नमस्कार. निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण खूपच सोप्या पद्धतीने झटपट बनणारा पिझ्झा रेसिपी बघणार आहोत. घरच्या घरी जेवढं साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच असा परफेक्ट पिझ्झा रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा पिझ्झा झाला आहे. तर यासाठी 400 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलं आहे, पाव चमचा साखर घेतलेली आहे, पिठी साखर नाही, आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि 5 चमचे दही घेतलेलं आहे. पोहे खायचा जो चमचा असतो त्यानेच हे दही मोजून घेतलेलं आहे. फ्रेश असं दही घ्यायचं, जास्त आंबट असलेलं नाही घेतलं. आणि त्याच चमच्याने 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही इथे बटर पण घेऊ शकता, मी तूप घेतलेलं आहे. आणि आता व्यवस्थित एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, असा मध्यम आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे पिझ्झासाठी. तर हे बघा, जास्त एकदम पाणी नाही टाकायचं कारण दही वगैरे वापरलेलं आहे, त्यामुळे पटकन पीठ पातळ होईल म्हणून थोडंच वापरून असं पीठ मळून घ्यायचं आहे छान. आणि पुन्हा थोडंसं मी तूप घेतलेलं आहे, अर्धा चमचा. पीठ हे आपलं तयार झालेलं आहे. चांगलं मळून घ्यायचं, एकदम जास्त असा जोर लावून, जेवढं तुम्ही जोर लावून पीठ मळाल पिझ्झा छान फुगला जाईल. तर पीठ तयार आहे. झाकण ठेवून 1 तासासाठी मी ठेवलेलं आहे आणि 1 तास झालेला आहे. बघू शकता मस्त असं फुगलं गेलेलं आहे. पीठ छान तयार आहे. आता इथे पिठाचा एक गोळा घ्यायचा लाटून घेण्यासाठी. तुम्ही डायरेक्ट पॅनमध्ये असा थोडासा थापून पण करू शकता, पण लाटून छान एकसारखा होतो. तर थोडासा कोरडा मैदा घेतला आहे आणि आता जाड असं आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची. पातळ नाही लाटायची एकदम आणि जास्त जाड पण नाही. आणि अर्धा इंच अंतर ठेवून बोटाने थोडा दाब देऊन असं आपल्याला आतल्या साईडला जे साहित्य ठेवायचं आहे त्यासाठी करून घ्यायचं आहे. म्हणजे बाजूचा पिझ्झा फुगला जाईल आणि मधला असा फुगला जाणार नाही. त्यासाठी काटा चम्मचने असे होल करून घ्यायचे. तर आता हे तयार झाल्यानंतर पॅनमध्ये मी लगेचच पिझ्झा बेसची ही लाटी लाटून घेतलेली घालून घेतली आणि आता यावर पिझ्झा सॉस लावून घेते, जो रेडीमेडच आहे. तो असा व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा. आणि आता यावर चीज घ्यायचं आहे, मोझरेला. दुसरं चीज पण तुम्ही घेऊ शकता. आणि आता इथे कांदा, शिमला मिरची आणि टमाटर एवढंच साहित्य घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे कापून आणि व्यवस्थित धुवून एकसारखं लावून घेतल्यानंतर कॉर्न असेल तर तेही घालून घ्यायचे. मी हे कॉर्न एक कवळं मक्याचं कणीस होतं ते आणून थोडंसं उकडून घेतलेलं आहे. आणि आता इथे थोडीशी काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घेतलेले आहे. आणि पुन्हा थोडंसं चीज घालून घेतलेलं आहे. खूप झटपट सोप्या पद्धतीने मस्त असा पिझ्झा बनला जातो. नक्की ट्राय करा. आता एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे आणि 15 मिनटासाठी झाकण ठेवून दिलेलं आहे. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला पिझ्झा झालेला आहे. तेवढ्या डोमध्ये आपले 5 पिझ्झे बनलेले आहे घरच्या घरी, कमी साहित्यामध्ये, परफेक्ट, खायला तर अप्रतिम असे. चला, आपला पिझ्झा तयार आहे. कट करून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा. छान असा हा पिझ्झा बनवून खाऊनही बघा. खरोखर अप्रतिम असा झालेला आहे. एकदा घरी बनवाल तर नेहमीच बनवत राहाल. बाजारातून कधी विकत आणून खाणारच नाही, कारण घरच्या घरी खरंच छान होतो. तर चला, आपला पिझ्झा तयार आहे. धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.